सरळगाव ग्रामपंचायतीतील दहीपडा ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर काढला हंडा मोर्चा। लाखो रुपये खर्च करूनही पाणी पाईपाच्या आतच। ग्रामपंचायत व प्रशासनाचा निषेध करत बुधवारी दहीपडा ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयावर महिला, वृद्ध व अपंगांसहित भव्य हंडा मोर्चा काढला। गेली 4 वर्षापासून गावाला पाणी पुरवठा होत नाही। याबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी सरपंच, ग्रामसेवक तसेच शाखा अभियंता, पाणी पुरवठा विभाग यांना निवेदन देऊनही 4 वर्षात एकदाही पाणी पुरवठा सुरळीतपणे झाला नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। सरळगावसाठी स्वतंत्र अंदाजपत्रकीय तरतूद असताना देखील दहीपडा पाईपलाईनवरच अंदाजे 50 ते 60 सरळगावचे पाणी कनेक्शन जोडले गेल्याने पाणी पुरवठा सुरळीत होत नाही। त्यासाठी दहीपडा वासियांसाठी स्वतंत्र पाईपलाईन करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली। दहीपडा गावासाठी नवीन लाईन 10 दिवसाच्या आत टाकून देण्यात यावी व तोपर्यंत 5000 लिटरचे दररोज 2 टँकरने दहीपडा गावाला पाणी पुरवठा करण्यात येईल, असे लेखी आश्वासन सरपंच सौ वनिता गुडे यांच्याकडून घेण्यात आले। या मोर्चात प्रहार अपंग संघटना अध्यक्ष उत्तम गुडे, संघर्ष समिती अध्यक्ष सोमनाथ गुडे, गजानन गुडे, शांताराम गुडे, जयराम बर्डे, मेघराज गुडे, किसन गुडे, अनंत गुडे, मनोहर वाळकू गुडे, भगवान गुडे, प्रवीण गुडे, जयेश गुडे, अशोक गुडे, असंख्य महिला व ग्रामस्थ सामील झाले होते। गेल्या 25 वर्षापासून पहिल्यांदाच ग्रामपंचायत सरळगाव येथे हा भव्य पाणी मोर्चा आलेला आहे। याबद्दल तुमचं मत काय? विषय असा आहे, आता 25 वर्ष म्हणता येणार नाही आहे। जास्तीत जास्त 1 महिन्यापासून त्यांचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे। त्या स्वरूपात त्यांनी आम्हाला पाणी पुरवठा संदर्भात लेखी पण कळवलेलं आहे की बाबा पाणी येत नाही, म्हणून आम्हाला व्यवस्था करावी। म्हणून मीटिंगमध्ये, आपल्या मासिक सभेच्या मीटिंगमध्ये असं ठरलं का दहीपड्यासाठी वेगळी लाईन द्यायचं असं ठरलं आणि त्याप्रमाणे आमची ती कारवाई चालू आहे। जी दहीपड्याला लाईन गेलेली आहे त्याच्यावरती सरळगावचे 20-30 असे कनेक्शन आहेत, असे ग्रामस्थांचं म्हणणं आहे। त्याबद्दल तुमचं काय मत आहे? दहीपड्यासाठी सेपरेट लाईन नाही आहे ती, तसं मला केलं, कारण त्या जाणाऱ्या लाईनवर पूर्ण सरळगाव पण आहे। सरळगावासाठी अशी सेपरेट लाईन नाही आहे, त्यामुळे तिथं आपोआप कनेक्शन गेलेलं आहे। परंतु यांना आपण सेपरेट लाईन देण्याचं, असं वॉल सिस्टीममध्ये सेपरेट लाईन देण्याचं ठरलेलं आहे आणि त्या पद्धतीने लाईन पण चालू झालेली आहे। या दहीपडा वासियांचा हा पाणी प्रश्न केव्हापर्यंत सुटेल? हे साधारणतः आता पाईपलाईन टाकलेली आहे, परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला डायरेक्ट वॉल, जिथं मेन वॉल आहे त्या वॉलवर देण्यात यावा, असं त्यांचं म्हणणं आहे। त्याप्रमाणे आजच्या ज्या याच्यामध्ये मीटिंगमध्ये आमचं असं ठरलं की त्या मेन वॉलवर देण्यात येईल। जास्तीत जास्त 10 दिवसाच्या आत पूर्ण त्यांचा पाणी प्रश्न सुटेल। न्यूज 24 मी महाराष्ट्र।